तर बघा आज आपण स्वाध्याय 3.2 बघणार आहे. हे जे क्वेश्चन्स आहेत ते काय समछेद अपूर्णांकावर आहे. समछेद अपूर्णांक म्हणजे काय आपण त्याला काय म्हणतो इंग्लिशमध्ये लाईक फ्रॅक्शन. ठीक आहे, ते कसे सॉल्व करायचे ते बघू आपण. तर पाय इथं फर्स्ट क्वेश्चन आहे. तर इथं काय क्वेश्चन आहे, एका बागेच्या 2/9 भागात आंब्याची झाडे आहेत आणि 4/9 भागात पेरूची झाडे आहेत. आंब्याची व पेरूची झाडे एकूण किती भागात आहेत? म्हणजे 2/9 भागात आंब्याची झाडे आहेत. आंब्याची झाडे किती भागात आहे? 2/9. पेरूची झाडे किती भागात आहे? 4/9. तर त्यांनी काय सांगितलं एकूण म्हणजे आंब्याची व पेरूची झाडे एकूण किती भागात आहेत. एकूण शब्द आला म्हणून तिथं काय होणार आहे? ॲडिशन. ठीक आहे, मग आपण करूया 2/9 अधिक 4/9. बघ इथं लक्षात दे दोघांचा पण हा जो डिनोमिनेटर म्हणजे छेद काय सारखाच आहे. जेव्हा समान छेद असतो त्यावेळेस तो आपण किती वेळा घेतो? एकदाच घेतो. 9 दोन्ही पण अपूर्णांकाचा सारखाच आहे म्हणून तुम्ही किती वेळा घेतला? एकदाच घेतला. आणि हे वरचे जे अंश आहे त्याची काय होईल? बेरीज. 2 आणि 4 किती झाले? 6. म्हणजे आंब्याची व पेरूची झाडे 6/9 भागात आहेत. ऑप्शन नंबर किती आहे? 3. म्हणजे 3 नंबरला आपल्याला काय करायचं आहे? सर्कल फिल करायचं आहे. आता नेक्स्ट पहा. शामरावाने आपल्या जमिनीपैकी 4/9 भागात ऊस आणि 1/9 भागात भुईमुग पेरला तर जमिनीच्या एकूण किती भागांवर पेरणी करण्यात आली? 4/9 भागात ऊस आणि 1/9 भागात भुईमुग पेरला म्हणजे एकूण म्हणलंय म्हणून त्यांची काय होणार आहे? बेरीज. परत याचा डिनोमिनेटर काय आला? सेम आला. तो किती वेळा घेतला मी? एकदाच. 9 4 आणि 1 किती झाले? 5. म्हणजे 5/9. ऑप्शन नंबर 2. आता इथे काय सांगितले पहा 3/13 अधिक 6/13 बरोबर किती? यांचा पण छेद दोघांचा छेद सारखाच आहे म्हणून मी तो किती वेळा घेतला? एकदाच. इथं आले 13 आणि 3 आणि 6 किती झाले? 9. म्हणजे 3/13 अधिक 6/13 बरोबर किती? 9/13.